हाय हॅलो नमस्कार, कशा आहात सर्वजण? मजेत ना? सिम्स किचन मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा अगदी मनापासून स्वागत आहे. आज आपण इथे दिवाळी फराळाची पूर्वतयारी कशा पद्धतीने करता येईल हे पाहणार आहोत. या पद्धतीने जर आपण थोडीफार पूर्वतयारी करून ठेवली तर मग आयत्या वेळी घाई होणार नाही. शिवाय आपल्याकडे जास्त वेळही शिल्लक राहील आणि या पद्धतीने पूर्वतयारी केल्यामुळे आपण अगदी एका दिवसात सुद्धा पूर्ण फराळ करू शकतो. तर आपल्याकडे जर जास्त वेळ जेव्हा असतो तेव्हा मग आपली घाई गडबड होत नाही आणि चिडचिड होत नाही. त्यामुळे पदार्थसुद्धा अगदी छान बनून तयार होतात. त्यामुळे या पद्धतीने आपण पूर्वतयारी करणार आहोत. यामुळे फराळ बनवताना आपला वेळही वाचतो आणि पदार्थही अगदी छान तयार होतात. त्यामुळे सर्वांसाठीच हा व्हिडिओ उपयुक्त ठरू शकतो. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि अजून जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. सर्वप्रथम आपण इथे खोबरं घेतलेलं आहे आणि खोबरं आपण किसून ठेवणार आहोत. आपल्याला हे खोबरं करंज्या बनवण्यासाठी उपयोगी होईल यासाठी इथे मी खोबऱ्याच्या वाट्या घेतलेल्या आहेत आणि त्या छान अशा पुसून घेतलेल्या आहेत. इथे आपण सारण बनवण्यासाठी हे किसलेलं खोबरं वापरणार आहोत. त्यामुळे आपण हे खोबरं घेताना याचा वास तरी येत नाही ना किंवा हे खवट तरी झालं नाही ना हे पाहून घ्यावं. सारणासाठी जेव्हा आपण खोबरं किसतो तेव्हा ते बारीक किसावं, नाहीतर जर आपण ते जाडसर किसलं तर मग करंज्या फुटू शकतात. त्यामुळे या पद्धतीने हे खोबरं मी किसून घेतलेलं आहे आणि खोबरं किसताना हा शेवटचा तुकडा जो शिल्लक राहतो तो आपण चिवडा बनवताना याचे पीसेस करून वापरणार आहोत. इथे मी माझ्या गरजेनुसार खोबरं किसून घेणार आहे. आता किसलेलं खोबरं मी एका डब्यात भरून ठेवणार आहे आणि याच पद्धतीने राहिलेलं खोबरं सुद्धा आपल्याला किसून घ्यायचं आहे. आपण जेव्हा चांगल्या पद्धतीचं खोबरं घेतो आणि त्यापासून सारण बनवतो तेव्हा सारणसुद्धा अगदी छान बनतं. त्यामुळे खोबरं घेताना ते चेक करूनच घ्यावं. सारण बनवण्यासाठीचं खोबरं किसून झालेलं आहे. यानंतर आपण चिवडा बनवण्यासाठी खोबऱ्याच्या स्लाइस करून घेणार आहोत. आपल्याला जेवढ्या प्रमाणात चिवडा बनवायचा आहे तेवढ्या प्रमाणात आपण स्लाइस करून घ्यायचे आहेत. थोड्या जास्तच प्रमाणात जर स्लाइस करून ठेवल्या तरीसुद्धा काही हरकत नाही. हे खोबरं आपण नंतर वाटण्यासाठी सुद्धा वापरू शकतो. इथे मात्र मी व्हिडिओमध्ये दाखवण्यासाठी अगदी थोड्या प्रमाणातच खोबरं कट करून घेतलेलं आहे. तुम्ही तुमच्या गरजेनुसार एकाच वेळी हे खोबरं कट करून घेऊ शकता. इथे सुद्धा आपल्याला हे खोबरं चांगल्या प्रतीचंच बघून घ्यायचं आहे जेणेकरून आपला चिवडा हा छान बनेल. इथे आपलं चिवड्यासाठीचं खोबरं आणि सारणासाठीचं खोबरं तयार आहे. यानंतरची पुढची पूर्वतयारी आपण पाहणार आहोत ती म्हणजे आपण घरच्या घरीच पिठी साखर बनवणार आहोत. इथे आपली नेहमीची जी साखर असते ती मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून आपल्याला ही वाटून घ्यायची आहे. ही वाटताना एकदम बारीक अशी वाटून घ्यायची आहे जेणेकरून नंतर चाळण्याची सुद्धा गरज लागणार नाही. या पद्धतीने जर आपण घरच्या घरीच पिठी साखर बनवली तर ती आपण अगदी स्वस्तात सुद्धा बनवतो. शिवाय आपल्याला जेवढ्या प्रमाणात हवी आहे तेवढ्या प्रमाणात आपण बनवू शकतो. त्यामुळे आयत्या वेळी ती कमी सुद्धा पडत नाही. ही पिठी साखर आपण बेसनाचे लाडू बनवताना वापरू शकतो किंवा सारण बनवताना वापरू शकतो किंवा मग शंकरपाळ्या बनवताना किंवा चिरोटे बनवताना सुद्धा वापरू शकतो. त्यामुळे या पद्धतीने मी 1 किलो साखर अशी बारीक करून ठेवलेली आहे आणि ही साखर आपल्याला हवाबंद डब्यामध्ये ठेवायची आहे आणि मग आपण आयत्या वेळीही वापरू शकतो. इथे मी ही साखर वाटतानाच एकदम बारीक वाटलेली आहे. त्यामुळे मला चाळण्याची काही गरज लागलेली नाही. तुम्हाला जर वाटलं की ही साखर चाळून घ्यायला हवी तर तुम्ही चाळून सुद्धा घेऊ शकता. यानंतरची पूर्वतयारी आपण पाहतोय ती म्हणजे आपण इथे रवा भाजून घेणार आहोत. हा रवा मी सारण बनवण्यासाठी भाजून घेते आहे. बऱ्याच ठिकाणी सारण बनवताना त्यामध्ये रवा वापरतात. त्यामुळे हा रवा असा जर आपण आधीच भाजून ठेवला तर मग आयत्या वेळी आपण सारण बनवू शकतो. हा रवा भाजताना मी यामध्ये तेल, तूप किंवा बटर असं काहीही वापरलेलं नाही. जेव्हा आपण सारण बनवणार तेव्हा कढईमध्ये तूप टाकून त्यामध्ये खसखस टाकायची आणि त्यामध्ये हा भाजलेला रवा टाकायचा आणि यानंतर आपण याचं पटकन सारण बनवू शकतो. त्यामुळे निदान आपला रवा भाजण्यासाठीचा वेळ तरी वाचतो. म्हणून आपण ही पूर्वतयारीसुद्धा अगदी आधीच करू शकतो. तर इथे मंद आचेवरती अगदी गोल्डन कलर येईपर्यंत हा रवा आपल्याला छान असा भाजून घ्यायचा आहे. इथे आपला हा रवा भाजून झालेला आहे. थंड करून तो मी एका डब्यामध्ये भरून ठेवणार आहे.
यानंतरच्या पूर्वतयारीमध्ये आपण पाहतोय ते म्हणजे आपण इथे शेंगदाणे भाजून घेणार आहोत। हे शेंगदाणे आपण चिवडा बनवण्यासाठी वापरणार आहोत। या पद्धतीने आपण आधीच शेंगदाणे भाजून ठेवले तर आपल्याकडे खूप वेळ असतो, त्यावेळी आपण हे छान निवडून घेऊ शकतो किंवा जर आपल्याला शेंगदाण्याच्या डाळी बनवायच्या असतील तर आपण डाळीसुद्धा बनवू शकतो। आणि या पद्धतीने भाजलेले शेंगदाणे असतील तर फोडणीमध्ये याला जास्त तळून घेण्याची सुद्धा गरज लागत नाही, त्यामुळे मंद आचेवरती हे शेंगदाणे मी छान असे भाजून घेणार आहे। आणि या पद्धतीने पूर्वतयारीमध्ये चिवडा बनवण्याचं सर्व साहित्य एकाच ठिकाणी आपल्याला ठेवायचं आहे, जेणेकरून चिवडा बनवताना अगदी सहज हाताशी येईल। यानंतर आपण एक मसाला बनवणार आहोत। यासाठी मी इथे गॅसवरती एक कढई गरम करत ठेवलेली आहे। त्यामध्ये 2 मोठे चमचे जिरे टाकलेले आहेत, 2 मोठे चमचे ओवा टाकलेला आहे, त्याचबरोबर 2 मोठे चमचे बडीशेप आपल्याला यामध्ये टाकायचे आहे आणि मंद आचेवरती छान असं भाजून घ्यायचं आहे। याला आपण छान भाजून झाल्यानंतर याला आपण एका प्लेटमध्ये काढून घ्यायचा आहे। हा वाटलेला मसाला आपण खाऱ्या शंकरपाळ्या बनवण्यासाठी, तिखट शंकरपाळ्या बनवण्यासाठी वापरू शकतो किंवा मग चकल्या बनवण्यासाठी सुद्धा वापरू शकतो। छान भाजल्यानंतर एका प्लेटमध्ये मी काढून याला छान असं थंड करून घेतलेलं आहे। त्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून याला आपण थोडंसं जाडसर असं वाटून घ्यायचं आहे। थोडंसं जाडसरच आपल्याला इथे याला वाटून घ्यायचं आहे। आणि हा मसाला जर आपला रेडी असेल तर मग आयत्या वेळी आपण खाऱ्या शंकरपाळ्या, तिखट शंकरपाळ्या किंवा मग चकल्या सुद्धा बनवू शकतो। त्यामुळे आपण या पद्धतीने अशी पूर्वतयारी करून ठेवायची आहे। आणि पूर्वतयारी करताना आपण जे काही बनवलेलं आहे ते आपल्याला एकाच ठिकाणी ठेवायचं आहे, त्यामुळे आयत्या वेळी आपल्याला हे सहज सापडेल। यानंतर आपण वेलची पावडर बनवणार आहोत। कोणताही गोडाचा पदार्थ बनवायचा म्हटलं तर त्यासाठी वेलची पावडर ही हवी असते, त्यामुळे जर आपण एकाच वेळी अशी वेलची पावडर बनवून ठेवली तर मग आयत्या वेळी आपण कोणताही गोडाचा पदार्थ बनवू शकतो। यासाठी इथे मी एक पॅन गरम करत ठेवलेला आहे आणि त्यामध्ये आपल्याला सालासह ही वेलची टाकून घ्यायची आहे। इथे आपण ही वेलची पावडर बनवण्यासाठी यामध्ये साखर वापरणार नाही, तर या पद्धतीने गरम पॅनवरती आपल्याला ही वेलची अगदी छान अशी भाजून घ्यायची आहे। याला अगदी डाग वगैरे पडू द्यायचे नाहीत, पण मंद आचेवरती याला थोडंसं कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे आणि सालासकटच आपल्याला ही मिक्सरमध्ये वाटून घ्यायची आहे। यामुळे या वेलचीला वाससुद्धा अगदी छान येतो। इथे ही वेलची भाजून झालेली आहे। थंड करण्यासाठी एका चाळणीवरती मी ही टाकून ठेवलेली आहे आणि थंड झाल्यानंतर ही वेलची आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घ्यायची आहे आणि याला बारीक असं वाटून घ्यायचं आहे। इथे पाहू शकता तुम्ही, आपण यामध्ये साखर बिलकुलही वापरलेली नाही, तरीसुद्धा आपली ही वेलची एकदम बारीक अशी झालेली आहे। यामध्ये मी जायफळ वापरलेलं नाही, कारण कोणत्याही गोडाच्या पदार्थामध्ये मी जायफळ त्याचवेळी किसणीवरती किसून टाकते। तुम्हाला जर यामध्ये जायफळ टाकायचं असेल तरीसुद्धा तुम्ही हे वाटताना यामध्ये जायफळसुद्धा टाकू शकता। इथे आपली वेलची पावडरसुद्धा तयार झालेली आहे। यानंतर आपण चिवडा बनवण्यासाठी मसाला बनवणार आहोत। यासाठी मिक्सरच्या एका भांड्यामध्ये मी 4 वेलची घेतलेल्या आहेत, त्याचबरोबर धणे आपल्याला यामध्ये टाकायचे आहेत आणि बडीशेप टाकायचे आहे, त्याचबरोबर जिरे टाकायचे आहेत आणि त्यानंतर आपल्याला इथे काळी मिरी टाकायचे आहेत। त्याचबरोबर इथे मी 1 चमचा एवढी आमचूर पावडर टाकलेली आहे आणि 1 चमचा हिंगसुद्धा टाकलेला आहे। चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि यामध्ये आपल्याला हळदसुद्धा टाकायची आहे। त्याचबरोबर लाल मिरची पावडर मी इथे टाकलेली आहे। त्याचबरोबर इथे मी 1 चमचा एवढा चाट मसाला टाकणार आहे, यामुळे आपल्या चिवड्याला छान अशी चव येते। हा मसाला आपण चिवडा बनवण्यासाठी किंवा भडंग बनवण्यासाठी वापरू शकतो। याला बारीक असं वाटून घ्यायचं आहे आणि इथे आपला चिवडा बनवण्यासाठीचा मसाला तयार आहे। यानंतर सर्वांचा आवडता पदार्थ म्हणजे चकली। तर दिवाळीच्या पूर्वतयारीमध्ये अगदी 10 ते 15 दिवस आधीसुद्धा आपण अशी चकलीची भाजणी करून ठेवू शकतो आणि ती दळूनसुद्धा आणू शकतो। तर या पद्धतीने मी इथे पूर्वतयारीमध्ये चकलीची भाजणीसुद्धा तुमच्यासोबत शेअर केलेली आहे। मात्र याचा अगदी डिटेल्समध्ये व्हिडिओ मी उद्या तुमच्यासोबत शेअर करणार आहे, त्यामुळे उद्याचा व्हिडिओ पाहायला विसरू नका। ही चकलीची भाजणी अगदी अचूक प्रमाणात आहे आणि यापासून बनणाऱ्या चकल्यासुद्धा अगदी छान अशा बनून तयार होतात। त्यामुळे आपण या पद्धतीने आधीच जर चकलीची भाजणी बनवून ठेवली आणि चकलीचा मसालासुद्धा बनवून ठेवला तर आयत्या वेळी अगदी पटकन आपण चकल्या बनवू शकतो। त्यामुळे तुम्हीसुद्धा या पद्धतीने पूर्वतयारीमध्ये चकलीची भाजणी नक्की बनवून ठेवा। इथे आपली भाजणीसुद्धा तयार आहे आणि ही एकदम बारीक अशी आपल्याला आता दळून आणायची आहे।
इथे आपली चकलीची भाजणीसुद्धा तयार झालेली आहे। यानंतर आपण चिवडा बनवण्याची पूर्वतयारी पाहणार आहोत। जेव्हा आपण चिवडा बनवतो किंवा मग भडंग बनवतो त्यासाठी पोहे आणतो किंवा मग चिरमुरे आणतो, ते आपल्याला सगळ्यात आधी छान असे निवडून घ्यायचे आहेत। त्यानंतर चाळणीने चाळून घ्यायचे आहेत, जेणेकरून त्यात काही कचरा असेल तर तो निघून जाईल। त्यानंतर आपल्याला हे उन्हात ठेवून छान असं वाळवून घ्यायचं आहे, किंवा आपल्याला जर उन्हात घालण्याची सोय नसेल तर मग गॅसवरती कढईमध्ये छान असं भाजून घ्यायचं आहे। अशी पूर्वतयारी जर आपण आधी करून ठेवली तर मग आयत्या वेळी आपण पटकन चिवडा बनवू शकतो। यानंतर आपण पाहणार आहोत ते म्हणजे इथे मी काही नारळ घेतलेले आहेत आणि ते स्वच्छ धुवून घेतलेले आहेत। यानंतर हे नारळ मी फोडून घेणार आहे। हे फोडलेले नारळ आहेत। या पद्धतीने जर आपण नारळ आधीच फोडून ठेवले तर मग आयत्या वेळी आपण नारळाची बर्फी बनवू शकतो। बरेच जण लक्ष्मीपूजनाच्या दिवशी नारळाची बर्फी बनवतात किंवा मग ओल्या नारळाच्या करंज्या बनवतात। त्यामुळे या पद्धतीने आपण नारळसुद्धा आधीच फोडून ठेवायचे आहेत। त्यामुळे आयत्या वेळी आपली घाई होणार नाही आणि पदार्थ बनवणं सहज शक्य होणार आहे। त्यामुळे तुम्ही सुद्धा या पद्धतीने दिवाळी फराळाची पूर्वतयारी नक्की करून ठेवा। या पद्धतीने जर आपण अशी पूर्वतयारी करून ठेवली तर अगदी एका दिवसात सुद्धा आपण पूर्ण फराळ बनवू शकतो। या पूर्वतयारीमधील कोणती क्लिप तुम्हाला सर्वात जास्त आवडली हे कमेंट करून नक्की सांगा। आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला जरा जरी उपयोगी वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या फ्रेंड आणि फॅमिलीमध्ये जास्तीत जास्त शेअर करा। त्याचबरोबर तुम्ही जर अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे माझ्या इथून पुढे येणाऱ्या सर्व व्हिडिओचे नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे धन्यवाद। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा। थँक्यू।